पण कधी कधी रात्री येतो तर ते नाही चालणार, मला पण एकच डे मिळतो पूर्ण काय हो? आठवड्यात. मित्रांबरोबर फार जातो. कधी कधी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा. बरं कधी कधी ठीक आहे, पण दर संडेला नाही. एव्हरी संडे इज गोइंग. काय हो काय करताय तुम्ही? बरं दुसरी अपेक्षा थोडं ह्यासाठी फार आहे किचकिच करते पैशासाठी. खर्च करताना. आता मी खर्च करायला गेला, अरे क्यों खर्चा कर रहा है तू ये? फालतू खर्च करतो ना मग ते थोडं नुसतं. त्यांनी बंद केलं पाहिजे. आता कमवतो थोडा खर्च नाही करायला आता बघा एवढं तो मेहनत करतो, मी म्हणजे खर्च करायचा पण जिकडे नाही द्यायचं तिकडे कशाला नुसतं एवढं तो सकाळपासून रात्रपासून तिकडेच असतो आम्हाला सोडून कामासाठी. आणि मग असंच उडायचं नाही ना, ते काय जपून ठेवायचं आणि मग जिथे लागते तिकडे खर्च करायचा. म्हातारपणी हा म्हातारपणी काय करणार आता? म्हातारपणी त्यांचं म्हणणं म्हातारपणी परत थांबायचं नाही, आत्ताच खर्च करायचा. नाही नाही मी अजिबात असं मी नाही बोलणार हो. नाही आता कधी ते करा खर्च तुम्ही दोघांनी. तिसरी अपेक्षा काय आहे? तिसरी पेक्षा अशीच चांगली राहा, व्यवस्थित राहा, हा आईशी पण व्यवस्थित राहा, एकदम बस. दोन्ही कुटुंबांना धरून राहा, धरून राहा. एवढी अपेक्षा आहे. बरं मौली, आता तुम्ही सांगा, आज सॉरी म्हणायचं तर कुणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला? म्हणजे धन्यवाद कुणाला द्याल आणि क्षमा कुणाची मागा? सॉरी म्हणायचं तर पप्पांना आणि मम्माला, म्हणजे माझ्या घरच्यांना, की मी त्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं. आणि सासूला पण, की कधी काय भूलचूक झाली असेल तर माफी Sorry. दे असं. हो आणि धन्यवाद धन्यवाद पण सगळ्यांना, म्हणजे मम्मी पप्पांना, की त्यांनी ह्याला खूप म्हणजे एक्सेप्ट केलं एकदम. आणि माझी सासूला, की तिने मला जशी मी आहे तशी एक्सेप्ट केलं, पूर्ण फ्रीडम दिलं, काय बंदिश नाही घरात. तर थँक्यू. तुम्ही? मी सॉरी तरी जे आईवडिलांना म्हणजे सासऱ्यांना बोलेल, सासऱ्यांना, की चुकीचं आम्ही काम केलं, पण ते काय ते चांगलं डिसिजन घेतलं आम्ही चांगलं आता व्यवस्थित सेटल आहे सर्व. मम्मीला बोलू, मम्मीला कधी होत असेल, कधी चुकून मला काय बोलणं होत असेल, कधी रागात काय बोलला असेल तर सॉरी मम्मी. आणि थँक्यू म्हणजे सर्व मित्रांना सपोर्ट केला मला. येस आणि माझ्या मम्मीला, की मम्मी माझ्या मागे उभी होती म्हणून मी करू शकलो सर. गुड गुड गुड. बघितलं, भर पावसात म्हणजे अचानक गप्पा सुरू झाल्या. गप्पांचा ओघ सुरू असताना, दोघेही अत्यंत आत्मीयतेने सगळं काही व्यक्त करत असतानाच अचानक या पालघरमध्ये पाऊस सुरू झाला. आणि केळव्यातला पाऊस, दोन्हीकडनं माड आणि माडातनं शिरणारा वारा, असं एकदम प्रसन्न वातावरण होतं. पण तरी आम्ही ठरवलं होतं की थांबायचं नाही, गप्पा सुरूच ठेवायच्या. आणि त्यातूनच मग तेवढ्यात मिळालेल्या छत्रीचा आधार घेऊन या दोघांनाही आनंद देण्याचा प्रयत्न हा सुरूच ठेवला. पर तुम्ही दोघे सुद्धा एकमेकांच्या ज्या व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करा, एकमेकांवर प्रेम करा. आणि आता गच्चीत जाणं बंद केलं की नाही तुम्ही? आता बंद. आता गच्चे बघितलं तर किती वर्ष झाली. क्रिकेट नाही आता खेळत, नाही खेळत, फक्त बघतो खेळ म्हणजे टी व्हीवरती. हसत खेळत संसार सुरू आहे. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा स्वीकार केलेला आहे. तेव्हा झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.